जो 25 क्विंटल 24 क्विंटल 20 क्विंटल जो होत होता तो आता आपल्याला 30 क्विंटल पर्यंत आपल्याला गेला. आपण समाधानी आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आलोय भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये पवनी या तहसीलमध्ये. इथे एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये भरपूर दिवसा अगोदर आम्ही SNM ॲग्रोटेकचे प्रोडक्ट दिलेले होते आणि प्रोडक्ट दिल्यानंतर त्यांचा जो मेन प्रोडक्ट आहे व्याम फोर्स मतलब मायक्रोरायझर कंटेन ते दिल्यानंतर भरपूर सारे फायदे त्यांना झाले. आता फायदे म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा या मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट देण्यासाठी आलो तर भरपूर सारे लोक म्हणाले की जैविक रिझल्ट दाखवत नाही किंवा कमी रिझल्ट येते. तर आम्ही त्यांचं असं एक शेत घेतलं जे उत्पन्न व्यवस्थित येत नव्हतं, त्या पिकाची रचना व्यवस्थित होत नव्हती आणि गेलेलं शेत म्हणजे ज्याच्यामध्ये पीक होईल आणि उत्पन्न होईल अशी गॅरंटी नव्हती. आज मी त्या शेतामध्ये उभा आहे ज्याच्यामध्ये आम्ही डेमो म्हणून प्रोडक्ट दिले होते आणि आज इतक्या दिवसानंतर त्यांनी स्वतः आम्हाला बोलावलं, आमच्या SNMच्या पूर्ण मार्केटिंग टीमला बोलावलं आणि आज मी तुम्हाला त्यांच्यासोबत भेटवणार आहे, त्यांची शेतीची पाहणी करणार आहे आणि वेगळं पीक ज्या दोन्ही फसल एक दुसऱ्या साईडला शेत होतं त्या साईडच्या शेतामध्ये आणि या शेतामध्ये दोन्ही ठिकाणी आम्ही डेमो घेतले होते. साईडच्या शेतामध्ये मायक्रोरायझा हे कंटेंट टाकलेलं नव्हतं आणि दुसऱ्या शेतामध्ये जे त्यांचं शेत होतं त्याच्यामध्ये मायक्रोरायझा कंटेंट टाकलं होतं आणि त्याचा रिझल्ट पाहिला. हा सगळं जो पाहता हा रिझल्ट आहे मित्रांनो. तर हेच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की मायक्रोरायझा हा रिझल्टेबल आहे. SNM ॲग्रोटेकचे प्रोडक्ट जर तुम्ही वापरत आहे तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या शेताला जाणून येत असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता. तर चला तर मित्रांनो, आज आपण या शेताची पाहणी तसंच त्यांची अभिप्राय घेऊ की या प्रोडक्टमुळे त्यांना काय फायदा झाला. चला जाणून घेऊ. मी निखिल मेंढे आपलं स्वागत करत आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर तुमचं? माझं नाव वसंत जगन्नाथ बांगरकर, भेंडाळा, तालुका पवनी, जिल्हा भंडारा. मी येथील शेतकरी आहे. मी साधारणतः म्हणजे 2005 पासून मी शेती करत आहे सर. तेव्हापासून मी नेहमी आम्ही फर्टिलायझर मध्ये नाही का सर 18 19 असे रासायनिक खतं मारायचे. त्याच्यासोबत आम्ही दुसरा कोणताच काही टाकत नव्हता सर. पण आता सरांसोबत 3 वर्षाच्या अगोदर आमची भेट झाली आणि 3 वर्षापासून आम्ही व्याम फोर्स, एम फोर्स, PSF हे शेतीमध्ये दोन्ही फसलला टाकतो. पहिल्या वर्षी आम्ही 22च टाकलं. तर पहिला आम्हाला एकरी 20 क्विंटल कोण्या वर्षी 25 क्विंटल असे धान होत होते एकरी. आता मागच्या वर्षी आम्हाला टाकला तेव्हापासून मागच्या वर्षी आम्हाला 30 क्विंटल आले. या वर्षी परत 30 क्विंटलच होतील अशी आम्हाला आशा आहे किंवा 50 किलो क्विंटल अगावी होऊ शकते. यावर्षी जास्त होऊ शकतात. म्हणजे अगोदर तुम्ही 25 क्विंटल पण ते कशावर घेत होते? रासायनिक कोणते खत वापरतो त्याच्यामध्ये? 18-10, 20-20-0-13 हे आम्ही खत वापरतो. आताही आम्ही 20-20-0-13 वापरतो. पण आम्ही आता 2 फेर व्याम फोर्स टाकतो. व्याम फोर्स म्हणजे मायक्रोरायझा इस्तेमाल तुम्ही केला. याच्याबद्दल कोणी सांगितलं होतं तुम्हाला? आम्ही यांच्याबद्दल म्हणजे सरांशी भेट झाली आमच्या त्या ऑफिसमध्ये. सर स्वतः आले इथं, मोहोळ साहेब आले आणि मोहोळ साहेबांना आम्ही एक मीटिंग सुद्धा खैरी दिवाणला घेतली. परत चिंतामणी ऑफिसमध्ये सुद्धा तिथे आलते. त्यांनी सांगितलं. तेव्हापासून आम्ही सर पूर्ण घेतून आणि मिरचीला पण टाकतो आम्ही. आणि आता मी उद्या अजून पुन्हा मिरचीला टाकणारच आहे. तुम्ही एवढ्या दिवसापासून प्रगत शेतकरी आहातच, पण ज्या वेळापासून तुम्ही व्याम फोर्स आणि मायक्रोरायझाचा इस्तेमाल करता तर जमिनीवर काय परिणाम झाला, काय घडून आलं? जमिनीमध्ये आता जे आमची जमीन जे रोज आपली वॉटर पंप आपला त्या जमिनीमध्ये रोजही चालवायचा. आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की पहिलं 2 एकराला पाणी नव्हतं त्या विहिरीचा किंवा मोटरचा. आज आम्हाला ते 5 एकराला होती. कारण की तो पाणी आटत नाही. जमिनीची पोत चांगली सुधारली आणि पाणीच नाही आटत त्या जमिनीचा. हो. आणि परत एक म्हणजे आपण जे धान कापल्याच्या नंतर जमीन नांगरतो. पहिला आपला ढेकळ खूप मोठा होता. आता तो ढेकळ बारीक होता, सुपीक झाली, मऊ झाली, मऊ होऊन राहिली. आता काय तुम्हाला त्याच्यामध्ये काही आढळून येते का? गांडूळ खत तयार झालाय किंवा जमीन भुसभुशीत झाली? कशा प्रकारे गांडूळ खत गांडूळ येतील सर, पण जे आहेत जे बारीक आता नाही का सर, आता जर आता जमीन जर वाराने आली का त्याच्यामध्ये ते बारीक छिद्रे पडतात अंदाज. बरोबर. ते तो एक फायदा होऊन राहिला. काय म्हणजे जेव्हा तुम्ही रासायनिक खत टाकत होते तर त्याच्यासोबत जमीन होती त्याच्यासोबत कधी शेणखत किंवा अजून कोणतं तुम्ही जैविक वापरलं होतं का? शेणखत तर आम्ही दरवर्षी 1-2 वर्ष टाकतो. आता या वर्षी मी मेंढ्या बसवला शेड्या. पण तरी आपण
तरी पण सुद्धा हे आम्ही मायक्रोराजा वापरतो. मायक्रोराजन त्याच्यावर त्याचा इफेक्ट चांगला पडला आहे ना, कारण हे पण जैविकच आहे. मग तुम्ही ते जमीन तर सुधारली, तुम्हाला दिसून पण राहिल्या जमिनीमध्ये भुरकाव माती आहे, आपण इथं पाहू पुन्हा. आणि याच्यानंतर मग तुम्ही ते पूर्ण सीड ट्रीटमेंट कशी केली, पिकांची पूर्ण निगा कशी राखली, म्हणजे सुरुवातीपासून लास्ट पर्यंत एसएनएम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून कशा प्रकारे ट्रीटमेंट केली? आम्ही सर यावर्षी ते कोर्टेवा कंपनीचे आम्ही त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केली त्या खोडकिडा लागू नये यासाठी. आता पण यावर्षीचा पाऊस जो हवामान होता तो 1-1.5 महिना लगातार पाऊस झाल्या कारणामुळे त्या खोडकिडा जास्त आला, पण तरी पण आम्ही औषधीच्या याने त्याच्यावर कंट्रोल केला. पण आता परत या आता 2 दिवसाच्या 4 दिवसाच्या पहिले जो आला पाणी यानं थोडासा खोडकिडा जास्त आला. अच्छा, त्यासाठी आपलं PSF म्हणून एक प्रोडक्ट आहे, हे पण तुम्ही नक्की वापरा, आम्ही तुम्हाला सजेस्ट करत आहे इथे. तर मला एक अजून तुम्हाला शेवटचं विचारायचं आहे, याच्यामध्ये उत्पन्नामध्ये किती वाढ झाली आणि तुम्ही हा जो धान घेता किंवा हे उत्पन्न घेता तर याच्यामध्ये अगोदरची ना आताची क्वालिटीमध्ये काय बदल आहे हे मला आता सर असं आहे, जो धान 120 दिवसाचा आहे तो 5 दिवस लेट घेते सर. म्हणजे कारण का याची जी ताकद आहे हा पिवळा पडू देत नाही, हा नेहमी हिरवा ठेवतात. त्या कारणामुळे तो 4 दिवस लेट घेते धान. परत आपल्याला जो 25 क्विंटल 24 क्विंटल 20 क्विंटल जो होत होता तो आता आपल्याला 30 क्विंटल पर्यंत आपल्याला गेला. आपण समाधानी आहोत त्याच्यामुळे. 30 क्विंटल म्हणजे खूप मोठं जे रिझल्ट आहे, खूप मोठा आहे तुमच्या एरियामध्ये. आणि तुम्ही प्रोडक्ट वापरले, बहुत बहुत धन्यवाद. लॅम्फर्स वापरल्यामुळे यांना जे पहिलं 5 फुटवे होते आता ते 20-20 25-25 फुटवे आले आहेत. आणि त्यांचा ढांडा पुन्हा सुद्धा चांगला कडक आहे. आणि आता जो बाजूचा धान आहे तो न वापरलेला आहे तो पूर्ण पिवळच पडला, त्याच तारखेला रोवला तरी पण आता हा धान पूर्ण हिरवाच आहे सर. एवढा याच्यामध्ये फरक आहे. लोम पण चांगले लोम पण पूर्ण म्हणजे ठस आहे पूर्ण लोम. अशा प्रकारे तुम्हाला व्यामपूरचा रिझल्ट आहे ना. त्याचं साईज पण थोडं अंतर पण दूर आहे, पण पूर्ण पातरून गेला. हे पेरत आहे हे हा जो आहे हा पा आणि हा सर पाचोरे पा हा पाचोरे. जसं आपण पाहत आहे मित्रांनो की याच्यामध्ये कशा प्रकारचं जे मायक्रोरायझर आपण वापरलं आणि मायक्रोरायझर वापरल्यानंतर याची जी जड असते, मायक्रोरायझर काय करतो, हे एक बुरशी आहे आणि बुरशी काय करते, आणखी बुरशी तयार करते, पण मित्र बुरशी तयार करते. आणि त्यामुळे काय होते की हे जे मुळा होते हे मुळा वाढण्याचं काम करते, अधिक मुळा याला लागण्याचं, याच्यात अधिक मुळा याच्यामध्ये लागते. तर आपण जाणून घेऊया. मला एक बस शेवटचं एक सांगा का बाकीचे शेतकरी आपले जे केमिकल करतात किंवा जे आता सुदृढ शेती करण्याची इच्छा ठेवतात तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या? त्यांना आम्ही हेच सांगतो का हे मायक्रोराजा प्रत्येक शेतकऱ्यानं नाही जास्त 4 एकर ज्यांच्याकडे आहे त्यांनी 2 हेक्टर तरी मायक्रोराजा वापरा. आणि त्याच्यातून तुम्ही फरक पहा. समजा आता आम्हाला जरी 30 क्विंटल होतात, उद्या तुम्हालाही 30 क्विंटल झाले पाहिजे. बस मी एवढीच बाळगतो. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच.